नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. उद्योजक संग्रामभाऊ जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी यशस्वी उद्योजक हॉटेल ड्रीमलंचचे सर्वेसर्वा संग्रामभाऊ जगताप यांचा वाढदिवस होता. संग्रामभाऊ जगताप हे वर्षभर विविध उपक्रम जनतेसाठी राबवत असतात. त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वानप्रस्थाश्रम यशवंतनगर या ठिकाणी जाऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत त्यांच्यासोबत स्नेहभोजन करून आपला वाढदिवस साजरा केला. त्याचप्रमाणे उद्योगधाम संचालित अनिकेत निकेतन कन्या वसतिगृह या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. वाढदिवसा दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे घरोघरी मोदकाचे पॅकेट वाटण्यात आले. संग्रामभाऊ जगताप व प्रणव जगताप यांच्या मित्रपरिवाराच्या सोबत फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापून वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. तसेच रात्री संग्रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तळेगाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रिजेंद्र किल्लावाला, किरणताई किल्लावाला, गणेश काकडे, विलास शेठ काळोखे, संदीप शेळके, नितीन शेळके, संतोष शेळके, सुरेश शेंडे, भगवान शिंदे, सुरेश नाना दाभाडे, दिलीप पारेख, संजय मेहता, रोहित मोहिते, अमित बांदल, संजय भागवत, राजेश बारणे, अतुल पवार, विलास भेगडे, जगन्नाथ काळे, सुरेश साकोळकर, संकेत बनसोडे, विनू धुमाळ, विनायक भेगडे, जाधव गुरुजी, ज्ञानेश्वर टकले, ओंकार जाधव, कुणाल मोरे, राहुल दीक्षित, मंगेश फापाळे, निलेश पाटील, गोविंद हरिओम, प्रकाश भोकरे, सुधाकर मस्के, अथर्व लालगुडे, विक्रम शिंदे, संतोष परदेशी, दीपक फल्ले, किरण ओसवाल, यज्ञेश भेगडे, दीपक दाभाडे, अनिल दाभाडे, पाचपिंड, दीक्षा पाटील, कल्याणी जगताप, वैशाली लालगुडे, स्वाती हंडे, पूनम सांडपूर तसेच संग्रामभाऊ जगताप मित्र परिवार व प्रणव जगताप मित्र परिवार मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. ज्येष्ठ उद्योजक संग्रामजी जगताप यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत. मी संग्राम भाऊंना पुढील त्यांची कारकीर्द यशस्वी जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी समस्त भेगडे परिवाराच्या वतीने, मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीने, त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज संग्राम भाऊच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत. नावाप्रमाणेच ते संग्राम करून आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीला त्यांना आमच्या प्रेस फाउंडेशनच्या वतीने त्यांना सुयश चिंतितो. तसंच आजपर्यंत त्यांचे सामाजिक कार्य चांगलं झालेलं आहे. वारकऱ्याला जेवण, अनाथ आश्रमात जेवण असे त्यांचे उपक्रम आहेत आणि ते उपक्रम असेच ते चालू ठेवतील आणि त्यांचे जे पुढील कार्य आहे त्याला मी शुभेच्छा देतो. आणि तसेच त्यांचं राहिलेलं आयुष्य सुखसमृद्ध जावं असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणल, त्यांना ईश्वराने भरपूर आयुष्य देवो, ते सुखसमृद्धीचे समाजसेवेचे जावो असे मी प्रेस फाउंडेशनच्या वतीने व जमल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. प्रथम संग्रामभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे संग्रामभाऊ त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आपल्या आश्रमात आलेले आहेत, वानप्रस्थाश्रमात. वहिनींचा वाढदिवस असो, संग्रामदादांचा वाढदिवस असो किंवा त्यांची अॅनिव्हर्सरी असो, प्रत्येक वर्षी आजी आजोबांचे आशीर्वाद घेण्यासाठी दादा इथे नेहमीच येतात, वहिनी पण येत असतात आणि त्यांचा आजी आजोबांवर थोडा एक्स्ट्रा जास्त स्नेह आहे. त्यामुळे आणि आम्हालाही कधीही काही अडचण असेल तर संग्रामदादांचा आधार वाटतो की ते काहीही एक फोन केला तरी त्या अडचणीच्या वेळेला प्रत्येक वेळेला उभे असतात. हरिओम, नमस्कार. आज हरिओम ग्रुपचे संस्थापक आणि हॉटेल ड्रीम लंच यांचे संस्थापक श्री संग्रामभाऊ जगताप यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आम्ही कार्यकर्ते त्यांचे जमलेलो आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून देव, देश, धर्माचार आणि इतर कार्य त्यांचे जे चालतात त्यांच्या दिवसांदिवस त्याचे वाढ होत राहो ही शुभेच्छा करतो. आणि रिसेंटली त्यांनी आता देहूमध्ये झालेल्या तुकाराम महाराजांच्या बीजेनिमित्त 22,000 लोकांना निःशुल्क सरबत सेवा केली आणि त्यांच्याद्वारे असेच काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू राहतात. कालसुद्धा पण त्यांचं
कुष्ठरोगांना निःशुल्क जेवण आणि इत्यादी साहित्य त्यांच्याकडून वाटप झालं आणि त्यांच्याकडून असेच कार्य निरंतर तळेगाव शहरमध्ये वाढत राहो हीच शुभेच्छा. नमस्ते, मी संग्राम कृष्ण जगताप. की माझा आज 54वा वाढदिवस आहे आणि ह्या पहिले वाढदिवस माझे भरपूर केलेले आहेत मी. म्हणजे मागच्या वर्षीचाच वाढदिवस तसा झाला, ह्याच्या आधीचे वाढदिवस तर कधी झालेच नाही. का तर आमच्या परिस्थितीनुसार आमच्या घरात बी वाढदिवस होणं शक्य नव्हतं. पण आज देवाच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने किंवा आईवडिलांच्या आशीर्वादाने किंवा आमचे दाभाडे सरकारांच्या आशीर्वादाने की जे काही दिवस आज चांगले आलेले आहेत, या चांगल्या दिवसामध्ये माझी एकच इच्छा आहे की समाजासाठी जास्तीत जास्त मला काय उपयोगी करता येईल आणि जास्तीत जास्त किती मदत करता येईल समाजासाठी. आणि जेणेकरून की मी जे काही करतोय हे मी फक्त हे फक्त समाजाचं एक बांधिलकी म्हणूनच करत असतो की माझ्या आईवडिलांचे संस्कार किंवा दाभाडे सरकारांचे बाळराजे किंवा आमचे अजितराजे यांचे संस्कार किंवा आपण जे काही कमवतो ह्याच्यातला काही भाग समाजासाठी उपयोगात यावं किंवा समाजासाठी काहीतरी करणं आपल्याला एक बांधिलकी आणि हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण करत असतो आणि ह्या दृष्टिकोनातून जे करत असतो त्या पद्धतीने की जास्तीत जास्त गरिबांना मदत करता येईल किंवा एखाद्या वृद्धाश्रमात करता येईल किंवा उद्योगधाममध्ये किंवा जेणेकरून असे काही संस्था असतात की ज्यांना गरज आहे आपली सरकारची, तिथं आपण जास्तीत जास्त उपयोग आपला व्हावं अशा इच्छेने मी कार्य करत असतो. आणि जेणेकरून की मागच्या वर्षी आम्ही वाढदिवस साजरा केला त्या टायमाला पैठणीचा कार्यक्रम ठेवला होता, हळदी कुंकाचा कार्यक्रम केला होता. म्हणजे हे काही कार्यक्रम करतो हे समाजाचा उपयोगाला आणि समाजाला फायदेशीर पडेल अशाच पद्धतीचे कार्य करत असतो. आणि ह्याचे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.